नमस्कार. गेल्या 2 दिवसापासून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने SMS द्वारे, WhatsAppद्वारे, सोशल मीडियाच्या द्वारे अनेक लोकांनी मला शुभेच्छा दिल्या आणि त्याचप्रमाणे आज सकाळपासून घरी येऊन प्रत्येक माणूस आपुलकीने भेटून त्या ठिकाणी मला माझ्या आयुष्याच्या पुढच्या जीवनासाठी त्या ठिकाणी शुभेच्छा देत होते. ह्या राजकीय जीवनामध्ये नसेल, परंतु ज्या वेळेस मी काम करत होतो तर त्या वेळेस ज्या ठिकाणी काम केलं, एक कुटुंब म्हणून त्या ठिकाणी मी काम केलं आणि ती सगळी जीवाभावाची माणसं माझ्या आयुष्यामध्ये आजही त्याचप्रमाणे मी माझ्या हाताच्या फोडासारखी जपलेली आहे आणि ती सगळी सकाळपासून येऊन माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देत होती. आणि त्याचप्रमाणे गेल्या 2 वर्षामध्ये ह्या राजकीय जीवनामध्ये प्रवास करत असताना अनेक मित्र, अनेक कौटुंबिक संबंध माझ्या तालुक्यामध्ये असे झाले की त्या लोकांचा ऋणानुबंध माझ्याशी कायम राहिला आणि अशी रक्ताच्या पलीकडची नाती आमची त्या ठिकाणी तयार झाली. असे चांगले मित्र तयार झाले. खरोखर खूप आनंद वाटतो ह्या गोष्टीचा की ह्या समाजामध्ये काम करत असताना चांगली माणसं असतात, वाईट वृत्तीची माणसं जरी असली पण त्यांच्याकडनं आपला पाहण्याचा दृष्टिकोन आपला जर चांगला असेल तर निश्चितप्रमाणे ती माणसं सुद्धा आपल्याला चांगलं म्हणून त्या ठिकाणी पाहतात. अशी सर्व माणसं आज समक्ष येऊन भेटून गेली आणि मला शुभेच्छा दिल्या. ह्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. भविष्य काळामध्ये असंच तुमचं प्रेम माझ्यावरती कायम राहू द्या. हीच ऊर्जा माझ्या पुढील भविष्यातील राजकीय जीवन असेल, समाजकारण असेल, याच्यासाठी मला तुमच्याकडनं मिळत राहो अशी अपेक्षा मी करतो आणि थांबतो. धन्यवाद.